विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. एक छोटासा व्हिडिओ, पण तो अतिशय गरजेचा आहे. मला सांगा, पुणे या शहराची ओळख सांगा. आता मेट्रो, ठीक आहे? ती एक पुणे शहराची नवीन ओळख होणार आहे, बरोबर आहे. पण आपण पुणे शहराला सुरुवातीपासून काय ओळखतो? विद्येचं माहेरघर. COEP सारखं बेस्ट कॉलेज पुण्यामध्ये आहे. ते एकमेव नाही आहे. आता तर कॉलेजचे म्हणजे काय म्हणूया आपण, बेस्ट कॉलेजची लिस्ट वाढतच चाललेली आहे. ओके. प्रॉब्लेम काय आहे? मग मी प्रश्नचिन्ह कशासाठी दिलेत? रिझन मला बोलायचंय आता. बघा, माझ्या इथली वस्तुस्थिती सांगतो मी तुम्हाला, की मुलाला जेव्हा खूप चांगले मार्क पडलेत, ओके. तेव्हा तो मुलगा काय म्हणतो, ऑप्शन फॉर्म भरताना इंजिनिअरिंगचा मी त्याला विचारतो, की "अरे, PKIT वारणानगर वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. 100% प्लेसमेंट आहे. 100%. RIT, KIT 50-50, 40-40 लाखाचे पॅकेजेस KIT मधल्या मुलांना मिळालेत. वालचंद, कराड गव्हर्नमेंट कॉलेज. नको आहे. मग काय हवंय तुला? पुण्यात कॉलेज हवंय. ओके. मग हे सगळे कॉलेजेस नको आहेत मुलांना, पुण्यातलं कॉलेज पाहिजे. हे गेले 3-4 वर्ष मी अनुभवतोय. ऑप्शन फॉर्ममध्ये दुसरं कॉलेज घेतलंच जात नाहीये. कराड? सहज प्रेमाने एकदा विचारलं मुलाला मी, "का रे कराड नकोय? मुलांचे प्लेसमेंट्स पण होतायत ना." उत्तर काय आलं बघा. "सर काय आहे कराडमध्ये? काय आहे कराडमध्ये? कुठला मॉल आहे? ओके. का कुठला ते सिनेमा थिएटर वगैरे तुम्ही काय म्हणता रे त्याला? असं मल्टिप्लेक्स आहे का काय आहे? फिरायचं कुठं?" पॉइंट तुमच्या लक्षात आला का? पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि राहणार आहे. पण परिस्थिती विद्यार्थ्यांनी बिघडवली. मी तुम्हाला सांगतो, एक पिक्चर आहे बरं का, मुळशी पॅटर्न. तुम्हाला माहिती आहे पिक्चर खरोखर रिअल वास्तविक अगदी सेम स्टोरी म्हणजे फक्त तिथंच घडलंय असं नाहीये. पूर्ण महाराष्ट्रात तेच घडतंय. लोकं आपल्या जमिनी विकतायत. ओके. तिथं कंपनी उभारली जाते आणि त्या कंपनीत ती लोकं वॉचमनची नोकरी करतायत. रिॲलिटी दाखवली त्या पिक्चरमध्ये खरं आहे. त्यातला जो व्हिलन होता ना, तुम्हाला माहितीच आहे आता लिहा कमेंटमध्ये व्हिलनचं नाव तुम्हाला माहितीच आहे सगळं ते तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यांनी ना काय केलंय, की कुठेतरी ते व्यायाम करायला पळायला गेले होते. तिथं त्यांना 2 मुली ना अतिशय वाईट अवस्थेत दिसल्या, की त्यांनी ड्रग्स घेतलं होतं का त्यांनी दारू पिली होती. पण पिट्याबाई काय बोलले बोलता-बोलता, की बहुतेक सातारच्या मुली आहेत. एकदम एकदम असं झालं ना, की 4 वेळा व्हिडिओ बघितला तो. ओके. त्यानंतर मुलींचे ते बोलण्याचे आवाज पण थोडे आले. तेव्हा जरा वाटलं, हे सातारच्या या वाटत नाहीत. अरे कुठल्या का असेना, मुली तर आहेत, शिकायला आलेत, आई-वडिलांनी पाठवलं आणि ह्या करतायत काय? आणि मुलं नाही मुली. जर मुली या लेव्हलला पोहोचत असेल, तर पालकांनी करायचं काय? मी तुम्हाला अगोदरच सांगतो, की अरे, सगळ्यांनाच पुण्याला घ्यायचं ॲडमिशन. ओके. सगळ्यांनाच पुण्याला घ्यायचंय. काय अवस्था होईल सांगा बघू. बरं ते सगळं जाऊ दे रे. आता मी हे तुमच्यासाठी का सांगतोय? कारण तुम्ही आता पुण्यात जाणार आहे. माझा मुलगा पुण्यात शिकतोय. हां. मग आम्हा पालकांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? हे का घडतंय असं याचा विचार करा. ह्याच्या मागचं मोठं कारण आहे संगत. तुम्ही तिथं जाताय, हॉस्टेलला तुमचे नवीन रूम पार्टनर तुम्हाला मिळतायत. तुम्ही ऑब्झर्व्ह करा. कसा वागतोय तो? काय बोलतोय तो? मुली असतील तर ते कोणत्या विषयावर डिस्कशन त्यांचं चाललंय. मी तुम्हाला सांगतो, एक मी WhatsAppला मेसेज आला होता. Instagramवर पण त्या व्यक्तीचं चॅनल बघितलं मोटिव्हेशनल आहे. चांगले व्यक्ती चांगलं बोलतात. तर त्यांनी काय सांगितलं बघा, की मुलींचे असे डायलॉग आहेत, की घरून महिन्यासाठी जे आम्हाला पैसे पाठवले जातात, ते आम्ही एका दिवसात कमवतोय. ज्याला कळालं असेल इतकं दुर्दैवी आहे ना, लक्षात घ्या हे फार वाईट आहे. एक नम्र विनंती आहे. पुण्याला घ्या ॲडमिशन. पुण्याला नाही बाळांनो, ही वस्तुस्थिती सगळीकडे आहे. आणि आता आपण ज्या घटना बघतोय, की 1,000 कोटीचे ड्रग्स सापडले, 3,000 कोटीचे ड्रग्स सापडले. हे ऐकून तर वाईट वाटतंय. पण सांगू का मी तुम्हाला? ऐका नीट मी काय सांगतोय ते. ही व्यसनाधीनता जी असते ना, ही पूर्वापार चालत आलेली आहे. ओके. पूर्वीपासून व्यसनाचे प्रकार होते, ते आता ॲडव्हान्स प्रकार आलेत, ते चालूच राहणार आहेत. आपण तिकडे जायचंच नाहीये ना. तुम्हाला तिकडे ढकलणारे मित्र तुम्हाला भेटतील. घे ना, ये एकदा हे एकानं काय होतंय, असे भेटणारे मित्र भेटणार आहेत तुम्हाला, त्यांना टाळायला शिका. असली संगत नकोय. मग आम्ही पालक म्हणून निवांत राहू थोडंसं. खूप गरजेचं आहे, खूप. अभ्यास तुम्ही करताय, त्यात ही 2 मिनिटं तुम्ही ऐकताय ना, हे खूप गरजेचं आहे. काय करायचं माहितीये का, की पहिली गोष्ट म्हणजे हॉस्टेलला राहताना आपले रूम पार्टनर खरोखर सिलेक्ट होत बघा तुम्हाला चांगले रूम पार्टनर मिळतायत का? नाही ना, रूम सोडून द्या. दुसरी रूम मागा. रॅगिंग वगैरे सगळे प्रकार थांबलेत नशिबानं. पूर्वी ते खूप चालायचे. पण हा जो भयानक प्रकार आहे ना, तर मी तुम्हाला अजून एक सांगतो लक्षात घ्या, की एक थोडेसे ओळखीचे आहेत ना, तर त्यांनी पण मला सांगितलं पुण्यातीलच ते आहेत. ते म्हणले, की ते बघतात, की सर्रास मुली सिगारेट ओढतायत. हां.
सिगारेट, मुली अरे आणि दारू पिणे, सिगारेट ओढणे, हे ड्रग्स घेणे, ह्याला पैसा थोडा लागत नाही. मग पैसा घरून जो आहे तो पुरत नाही. म्हणून चुकीच्या प्रकाराला जातायत मुली ह्या आणि हे नकोय. हे नको आहे. ओके. आणखीन एक मी तुम्हाला सांगतो खूप महत्वाचं बरं का. आमच्या सातारा शहरात सुद्धा मी हे अनुभवतोय. अगदी लहान-लहान मुली, ओके, त्यांचे बॉयफ्रेंड आहेत म्हणे. काय कळतं का तरी काय बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड म्हणजे काय? आणि एवढ्या लहान वयात मग काही मुलांशी खूप प्रेमानं बोललं की नाही. आता समजा माझ्याकडं 8th स्टँडर्डला समजा एक मुलगा आहे बरं का. समजा मी त्याच्याशी प्रेमानं गप्पा मारल्या की तो बोलतो निवांत. मग तो सांगतो, की "सर आमच्या वर्गातल्या बऱ्याच मुलींचे बॉयफ्रेंड आहेत. संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्यांना भेटायला येतात." ओके. वाईट अवस्था आहे. म्हणजे मुलींना काय, मुलांना काय, काय समजेनाच झालेलं आहे, की करतोय काय आपण, चाललंय काय? मी खूप चांगल्या स्टुडंट आहेत, मुली आहेत त्यांना सांगतो, की हे जे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड हे जे चाललेल्या गोष्टी आहेत, हे आपल्यासाठी नाहीच आहेत. योग्य वेळ आल्यावर त्या गोष्टी होतात सगळ्या व्यवस्थित. तुमच्या घरातले आहेत तुमच्यासाठी मुलगी बघायला किंवा मुलगा बघायला म्हणूया आपण. होईल ती वेळेस. किंवा तुम्ही स्वतःला अगोदर करिअरमध्ये सेट करा, नंतर या गोष्टींना वेळ द्या. अगोदर दिल्यावर काय? तुम्हाला भयंकर गोष्ट सांगतो, पिक्चर बघा कसं डायव्हर्ट करतात आपल्याला. सैराट पिक्चर माहीत आहे? मला त्यातली गाणी फक्त खूप आवडली होती. पिक्चरबद्दल मला बोलायचंच नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तो पिक्चर रिलीज झाला, त्या एका वर्षात माझ्या क्लासमध्ये 3 अशा घटना घडल्या त्या पिक्चरसारख्या. प्रत्येक वेळेस मला पोलिस स्टेशनला जावं लागलं. कारण पोलिस विचारतात, "कुठे शिकायला होता? कुठे क्लासला होता?" पोलिस त्रास देत नाहीत. ते नॉर्मलच प्रश्न विचारतात. पण वेळ तर आली आम्हाला सुद्धा. नशिबानं ते सगळी मुलं परत सापडली. पण केवढा इफेक्ट हा. या गोष्टी घडतायत समाजामध्ये याकडं तुम्ही बघा. तुम्ही समजून घ्या ॲज अ विद्यार्थी म्हणून आणि त्याच्यापासून लांब राहावा. अरे, मी तुम्हाला खरं सांगू का? मी 4 वर्ष इंजिनिअरिंगला होतो. आमच्यातले बरीचशी मुलं अशा गोष्टीत होते म्हणूया आपण. आम्ही नव्हतो. आम्ही निवांत लाईफ जगलो. ओके. अगदी निवांत. ओके. हे सांगू का अगदी थोडंसं आता हे बोलतोय बरं का समजून घ्या. ही जी रिलेशनशिपमध्ये अडकलेली असतात ना, मुलं असतात ना, ती वैतागलेलीच असतात. त्यांना मित्रांना सुद्धा वेळ देता येत नाही. हे आमच्या त्यावेळेपासून बघतो. ती त्याची जी गर्लफ्रेंड असते ना, ती त्याला पाक कुतवतच असते लक्षात घ्या. सिरियसली इकडं चल, तिकडं चल. अरे येड्या डोक्याचे स्वतःचं जर्नल कंप्लीट करून त्यांची पण जर्नल कंप्लीट करत बसतात ही येड्या डोक्याची मुलं. ओके. आणि ह्या मुली पण एवढ्या चॅप्टर असतात ना, जेव्हा हा मुलगा त्यांना प्रपोज करतो ना, तेव्हा आम्ही माझ्या मित्राचं बघितलं. अक्षरशः त्याला वेड लागायची वेळ आली होती. 4 वर्ष त्या मुलीबरोबर फिरायचा इकडं-तिकडं, ओके. आणि जेव्हा प्रपोज केला तेव्हा म्हणली, "मी असा विचारच केला नव्हता. आपण चांगले मित्र होतो. तू एवढा" त्या मुलाला अक्षरशः सांगतो ती काय बोलली इतकं वाईट अवस्था होती बिचाऱ्याची. 4 वर्षात ना कर्जबाजारी झाला होता. ह्याच्याकडनं उसनं घे, त्याच्याकडनं घे, ह्याच्याकडनं घे, त्याच्याकडनं घे, ओके. पण सांगू का बाळांनो, एक ह्यातला गमतीचा भाग सोडून द्या. ही गमतीने रिअॅलिटी आहे लक्षात घ्या. काय या गोष्टीत पडायचंच नाही. आपलं लाईफ आरामात जगायचं. काय त्याच्यात आनंद मिळत नाहीये. तुम्ही जरा थोडंसं इकडं-तिकडं बघा. मुद्दा कसा आहे माहिती का? चांगल्याला चांगलं मिळतं. ओके. तुम्ही चांगला आहात ना, तुम्हाला एक चांगली एकदम सुसंस्कृत बायको मिळेल. वेळ आल्यावर आत्ताच लगेच स्वप्न बघू नका हे पण लक्षात घ्या. पण खरोखर सांगू का? त्याचं नाव नको खराब करायला. त्या सिटीचं म्हणूया आपण. खरोखर किती इतिहास आहे त्या शहराचा. किती चांगल्या गोष्टी आहेत शहरामध्ये. मग हे काय होतंय? योग्य नाही चाललं. ओके. आणि पिट्याबाईंनी जो व्हिडिओ तयार केला, ॲक्चुअली देवाच्या कृपेने तो व्हायरल पण झालेला आहे. ऑलमोस्ट माझ्या प्रत्येक WhatsApp ग्रुपला तो आलेला आहे. फक्त ना काय होतंय, की मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी इमिडिएटली तयार केलेला आहे. माझी इच्छा आहे तुम्हाला कळालं का, की हॉस्टेलमध्ये आपण निवांत कसं राहायचंय. ओके. चुकीच्या मार्गाला जायचं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं पालकांना रिक्वेस्ट करतोय, तुम्ही देतानाच पैसे थोडेसे तेवढेच द्या. मला खूप अभिमानानं सांगू वाटतंय, की माझा मुलगा पुण्यात राहतो. अगदी तो ₹10-15 चा हिशोब सुद्धा मला सांगतो, की आता आज तो गेलाय पुण्याला, तर स्वारगेटवरून हॉस्टेलला जायला तो कसा गेला? रिक्षाने गेला का काही वेळेस खूप सामान असेल तर कॅबने गेला, हे गेला, ते गेला. तो सांगतो, "एवढे पैसे खर्च झाले, माझ्याकडे एवढे पैसे आहेत." ओके, विचारा मुलांना. काही त्या चुकीचं नाहीये करत आपण आणि मी तुम्हाला सांगतो, आता साताऱ्यात सुद्धा माझ्या हॉस्टेलमधलंच सांगतो तुम्हाला मी. माझं फार मोठं हॉस्टेल नाहीये. 6-7च मुलं माझ्याकडे राहतात लक्षात घ्या. मेन पॉइंट काय आहे, की त्यातलाच एक मुलगा ना बरं का, की त्याचे पैसे खर्च करण्याचं प्रमाण खूपच वाढलं होतं. मी पालकांना शेवटी म्हटलं, "का देताय?" "नाही, ब्रेकफास्टसाठी त्याला लागतं." "अरे, तो मेसमध्ये जेवतच नाही, तो बाहेरच खातोय." "नाही, नकोय." मी तुम्हाला सांगू का, मेस, राहण्याचा खर्च, इतर खर्च बघा किती पैसे लागतात तेवढेच द्या. ओके. मुलांशी बोला, त्यांना वेळ द्या.
काय चाललंय त्यांचं? सरप्राईज व्हिजिट द्या पालकांनी लक्षात घ्या. वेळ काढा. पुन्हा असं होईल की वेळ निघून जाईल. वेळ काढलाच पाहिजे आणि आजची पिढी आपली अशी आहे लक्षात घ्या, ही नवीन पिढी, की ह्यांना ना आयुष्यात आत्तापर्यंत काही कष्ट झालेलेच नाहीयेत. एक लॅव्हिश लाईफ जगलेले आहेत. ह्याच्या अगोदरची आपली पालकांची जी जनरेशन जी होती की नाही, विचार करा ना, कुठं प्रत्येकाचे पालक नोकरी करत होते किंवा काय करत होते किंवा नोकरी जरी करत असेल, तर पगार कुठं आत्तासारखे लाखोच्या घरात होते? नव्हते. अरे, आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय मी स्वतः हॉटेलमध्ये जेवलो केव्हा? जेव्हा इंजिनिअरिंगला हॉस्टेलला गेलो, जेव्हा मेसला सुट्टी होती, तेव्हा नाईलाजास्तव हॉटेलमध्ये जेवावं लागलं, नंतर नाही. आता तुम्ही आताचे पेरेंट्स बघा ना, आठवड्याला 10 दिवसाला, 15 दिवसाला बाहेर आपण हॉटेलमध्ये जातो जेवायला. तो प्रकार पहिला नव्हताच. एक लक्षात घ्या, आपल्याला ही नवीन पिढी घडवायची आहे. ॲज अ पालक म्हणून आता बोलतोय मी. आपण आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवूया. ओके. आणि खरोखर त्यांना प्रेमाचीच गरज असते लक्षात घ्या. त्यांना प्रेम देऊया, त्यांना सपोर्ट देऊया आणि हे असं घटना परत न घडतील, हे असंच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. परत होऊ नयेत. आणि मी असं ऐकलंय, की पुण्यामध्ये ते पब कल्चर खूप वाढत चाललंय आणि सुदैवानं मिडल क्लास मधली मुलं तिकडे जात नाहीयेत. एक हायर मिडल क्लास, त्याच्यावरचा क्लास, तो काय त्यांच्या पार्ट्या असतात, रेव्ह पार्टीज म्हणे लक्षात घ्या. त्यात सगळं तर विचित्र प्रकार असतो. त्यात सुदैवानं मिडल क्लासमधली मुलं नाहीच अरे जाऊ ते अफोर्डच करू शकत नाहीयेत. पण आता आपला मुलगा मिडल क्लास मधला आहे आणि त्याचे मित्र सगळे हायर क्लास मधले असतील, तर तो गेला ना त्यात भरकटत. आता 20 वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, एक 15 ते 20 वर्षापूर्वी जेव्हा क्लास मी सुरू केला ना, जस्ट बघा सांगतो लक्षात घ्या. तेव्हा ना इथं साताऱ्यात ना मुलांना व्यसन लागलं होतं. कोणतं माहितीये का? गेम झोन. ओके. म्हणजे त्यावेळेस मोबाईल नव्हते एवढे. मग मुलं 8-10 मुलांचा ग्रुप करून मग कॉलेजच्या बाहेर, शाळेच्या बाहेर ते गेम झोन असायचे. कॉम्प्युटर सेटअप असायचा, गेम झोन. तासाला ₹10 ₹20 असा त्यांचा रेट असायचा. आणि ही मुलं कॉलेज सोडून 8-8, 10-10 तास खेळत बसायचे. मग एवढा पैसा कुठं? मग गेम झोनवाले उधारी करायचे. ओके, खेळ तू, हिशोबावर मांडून ठेवतो. मग जेव्हा हिशोब 10,000, 15,000 व्हायचा ना, जेव्हा पैसे मागायचे ना ते मुलांना टेन्शन यायचं. आणि माझ्याच क्लासमधला एक मुलगा बघितलाय, त्याने स्वतःच्या घरात चोरी केली. सापडला तो. ओके. पुढे त्याचं काउन्सिलिंग केलं आम्ही. त्याला समजावून सांगितलं. त्यातून बाहेर काढलं. व्यवस्थित व्यवस्थित आज तो मुलगा अतिशय योग्य ठिकाणी आहे आणि प्रामाणिकपणे सगळं तो करतोय. पण अशी हजारो मुलं आहेत ना, ती त्यात भरकटत गेलीत. आता गेम झोन हा प्रकारच बंद झाला कारण मोबाईलमध्येच PUBG वगैरे सगळं मिळतंय. आणि हो, इथं तुम्ही घरात बसताय आणि तुमचा मित्र कुठल्या शहरात असतो, तिथून तुम्ही जॉइन होताय आणि एकमेकांशी काही गेम गेम खेळत असाल म्हणूया आपण. तो प्रकार संपलाय. पण बाळांनो, हे नवीन भयानक प्रकार आहे. तर ह्यातून आपल्याला बाहेर पाडायचंय सगळ्यांना. अभ्यासात मन रमवा. ओके. अभ्यासात मन रमवा. तुम्ही तिथं आनंद शोधा. सगळं जग तुमचं आहे मग. आई-वडिलांचा आदर करा. बघा नेहमी कुठलीही गोष्ट करताना याचा परिणाम काय होईल याचा विचार करायचा. मोहाच्या गोष्टी टाळायच्या. ओके. हे करतोय कुणाला कळणार आहे? नाही कुणाला कळणार नाही. सगळ्यांना कळेल एके दिवशी आणि आपल्यामुळं आपल्या आई-वडिलांची मान खाली घालावं लागेल असं कधी कुठलं कृत्य करू नका. मला परत माझ्या मुलाबद्दल सांगायचं आहे. माझ्या इथं माझ्या क्लासमध्ये अचानकच 2 फॅकल्टीज कमी झाल्या. ओके. माझ्यावर एवढा लोड आला ना, इतका लोड गेले 3 महिने तो मी लोड सहन करतोय. पण माझ्या मुलानं तेव्हापासून मला सपोर्ट दिलाय. तो दर शनिवार, रविवारी येतोय. पूर्ण त्यानं मधल्या सेमेस्टरमधली सुट्टी पूर्णपणे क्लासमध्ये मला असिस्ट केलं. मी त्याला म्हटलं, की "मनीष, तू एवढं इथं काम करतोय, तुला कॉलेजमधला अभ्यासाला काही इफेक्ट होत नाही ना माझ्यामुळं?" तर तो मला म्हणला, की "बाबा, तिकडून तुम्हाला कधीही कुठलाही असा कॉल येणार नाही किंवा कुठली गोष्ट कळणार नाहीये, की इथं मनीषमुळे हा प्रॉब्लेम झालाय किंवा मला कुठल्या परीक्षेत कमी मार्क पडलेत हे सुद्धा तुम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही. ते मी प्रामाणिकपणे सगळं करतोय. माझी इच्छा आहे, की प्रत्येक मुलांना आई-वडिलांना असा आनंद दिला पाहिजे. हां, त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. काळाची गरज आहे लक्षात घ्या. एकत्र कुटुंब राहिलेलं नाहीये आता. न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत लक्षात घ्या. छोटंसं तुमचं कुटुंब आहे. आई-वडील आणि 2 मुलं एवढंच कुटुंब आहे. आता राहिलं नाहीये. मला माहिती आहे रिअॅलिटीमध्ये असंच आहे. मग अशा वेळेस जर तुम्ही चुकत असाल ॲज अ विद्यार्थी म्हणून, मग आई-वडिलांसाठी काय राहिलं मग? असं व्हायला नको आहे. मग माझी बडबड ऐकली शेवटपर्यंत धन्यवाद. पण मी नेहमी तुम्हाला सांगत राहणार आहे, एकच वाक्य. नेहमी आई-वडील समोर येऊ देत. आपल्या कृत्यामुळं त्यांना कधीही खाली मान घालायला लावू नका. ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी संपवतोय. अभ्यास चांगला करत राहा. ऑल द बेस्ट.